तर आज आपण पाहणार आहोत घटना निर्मितीसाठी नेमण्यात आलेल्या महत्त्वाच्या समित्या व त्यापैकी सर्वात महत्त्वाची मसुदा समिती. आता आपण संविधान निर्मितीशी संबंधित काही समित्या पाहणार आहोत. एकूण 22 समित्या होत्या. त्यापैकी काही समित्या अशा आहेत ज्या परीक्षेत सातत्याने विचारल्या आहेत आणि आपण त्याचाच अभ्यास करणार आहोत. यामध्ये संघराज्य अधिकार घटनेचा मसुदा विशेष समिती, संघराज्य घटना समिती आणि वाटाघाटीसाठी समिती याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. तुम्ही येथे काही शब्दावरून या समितींचे अध्यक्ष लक्षात ठेवू शकता. ते म्हणजे येथे सातत्याने संघराज्य असा शब्द आला आहे. युनियन म्हणजे याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हेच असतील. पुढील समिती प्रांतिक घटना समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक समिती, आदिवासी समिती याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. परंतु या समित्यांचे उपाध्यक्ष वेगवेगळे होते. पाहायला गेलं तर अल्पसंख्याक समितीचे उपाध्यक्ष होते कृपलानी आणि आदिवासी यांचे उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. पुढे रूल ऑफ प्रोसिजर, सुकाणू समिती, राष्ट्रध्वज, वित्त आणि स्टाफ या समितींचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पुढील समिती पाहायला गेलं तर संविधान सभेच्या कार्यावरील समिती ज्यांचे अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर. सभागृह चीफ कमिशनर प्रोव्हिन्स म्हणजे चीफ कमिशनर प्रांतांबाबतची जी समिती होती त्याचे अध्यक्ष होते पट्टभी सीतारामय्या. पुढे सर्वोच्च न्यायालय नागरिकावरील तदर्थ समिती याचे अध्यक्ष होते एम. वदाचारी. आणि वृत्तपत्रचे समितीचे अध्यक्ष होते उषानाथ सेन आणि भाषिक प्रांत याचे अध्यक्ष होते एस. केदार. भारतीय संविधान सभेने संविधान निर्मिती प्रक्रियेसाठी 22 समित्या नेमल्या होत्या. त्यापैकी 8 ह्या महत्त्वाच्या होत्या आणि त्यांमधलीही सर्वात महत्त्वाची पाहायला गेलं तर मसुदा समिती, ज्यालाच आपण ड्राफ्टिंग कमिटी असे म्हणतो. मसुदा समितीची निर्मिती झाली होती 29 ऑगस्ट 1947ला. ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यात इतर 6 सदस्य होते. म्हणजे एकूण मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. इतर सदस्यांमध्ये समावेश होता एन. गोपालस्वामी अय्यंगार, जे की जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान म्हणून कार्य केले होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, एन. माधवराव हे बी. एल. मित्तल यांच्या जागी आले होते. टी. कृष्णमाचारी, जे की डी. पी. खेतान यांच्या जागी आले होते आणि हे असे एकमेव व्यक्ती होते जे वकील नव्हते. घटनेचे प्रमुख प्रारूपकार म्हणजे चीफ ड्राफ्ट्समन होते एस. एन. मुखर्जी. घटनेच्या काळजीपूर्वक शब्दरचनेचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांनी एस. एन. मुखर्जी यांना दिले आहे. जर आपण मसुदा समितीचा कामकाज पाहिला तर तो होता 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या दरम्यान. एकूण 141 दिवस मसुदा तयार करण्यासाठी लागले होते आणि एकूण समग्र कालावधी म्हटला तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस गेला होता. 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अंतिम मसुदा सादर केला होता. यावरच पुढे 3 वाचने झाली होती. पहिले वाचन 4 ते 9 नोव्हेंबर 1948 दरम्यान, दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 आणि तिसरे वाचन झाले होते 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला. आता महत्त्वाची तारीख 26 नोव्हेंबर 1949 ही होती घटना स्वीकृतीची तारीख, ज्यावर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्वाक्षरी होती आणि आपण 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणूनही साजरा करतो. अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या स्वाक्षरीनंतरच 299 पैकी 284 सदस्यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. 24 जानेवारी 1950ला एक विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 3 गोष्टी घडल्या होत्या: राष्ट्रगान, राष्ट्रपती आणि राष्ट्रगीत यांची स्वीकृती. तुम्ही याला एका साध्या ट्रिकनेही लक्षात ठेवू शकता, म्हणजेच RRR म्हणजेच राष्ट्रगान, राष्ट्रपती आणि राष्ट्रगीत. राष्ट्रगान म्हणजे जनगण मन, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि राष्ट्रगीत वंदे मातरम. आपण घटना स्वीकारली होती 26 नोव्हेंबर 1949ला, मात्र अंमलात आणली होती 26 जानेवारी 1950ला. म्हणूनच आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि यालाच इतिहासही आहे, कारण 26 जानेवारी 1930ला लाहोरचे INCचे सेशन झाले होते. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्रता
असा उच्चार केला होता आणि त्यावरूनच स्वतंत्र भारताचे जेव्हा संविधान स्वीकारले त्यावेळेस 26 जानेवारी या दिवशी स्वीकारण्यात आले. आपण पाहिलेल्या घटकामध्ये सर्वात महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवण्या म्हणजे मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली, घटना स्वीकृती केव्हा करण्यात आली आणि घटना अंमल केव्हा करण्यात आली या तारखा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मसुदा समितीची निर्मिती 29 ऑगस्ट 1947ला, घटना स्वीकृत करण्यात आली 26 नोव्हेंबर 1949ला आणि घटना अंमलात आणली 26 जानेवारी 1950.